नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. EPFO खातेधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत. PF खात्यात जमा होणार 52,000 रुपये. PF खातेधारकांना लवकरच मिळणार आनंदाची बातमी. केंद्र सरकार यावेळी PFवरील व्याजदर 8.75% पर्यंत वाढवू शकते. यामुळे कर्मचाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी व्याजदरात वाढ होणे अपेक्षित आहे, ज्याचा थेट फायदा तुमच्या ठेवींवरील व्याजावर होईल. पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार यावर्षी व्याजदर 8.75% पर्यंत वाढवू शकते. याचाच अर्थ जर तुमच्या खात्यामध्ये 6 लाख रुपये असतील तर तुम्हाला 52,000 रुपयांपर्यंतचा व्याज मिळू शकते. जानेवारीमध्ये याला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. व्याजदरात वाढ झाल्यानंतर त्याचा थेट परिणाम PF अकाउंटमधील ठेवीवर होईल. ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात 5 लाख रुपये आहेत त्यांना अंदाजे 42,000 रुपयापर्यंत व्याज मिळू शकते. ही रक्कम थेट निवृत्ती निधीत जमा होईल. नवीन आर्थिक वर्षासाठी जास्त दर मिळण्याची अपेक्षा असल्याने कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. जानेवारीमध्ये अंतिम निर्णय घेतला जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 8 कोटी PF खातेधारक या निर्णयाची आतुरतेने वाट बघत आहेत.